स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी त्यांच्या महिला विकास परिवार या संस्थेच्या माध्यमातून 1 सप्टेंबर रोजी जनकल्याण कार्ड योजनेचा शुभारंभ हजारो महिलांच्या उपस्थितीत केला. या योजनेत ज्या महिलांकडे हे कार्ड असेल त्यांना यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या दुकानामध्ये खरेदी केल्यास खरेदीवर 15 ते 50% सूट मिळणार आहे. आमदार केळकर यांनी जनकल्याण कार्डचे वाटप दुसऱ्या टप्प्यात काल ठाण्याच्या महाजनवाडी हॉलमध्ये केले होते. महिला विकास परिवाराचे पंढरीनाथ पवार, भाजपा स्लम सेल सरचिटणीस उमेश सोनकर व भाजपा कार्यकारिणी सदस्य भाविका उमेश सोनकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जवळजवळ 2000 महिलांना काल जनकल्याण कार्डचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, माजी उपमहापौर सुभाष काळे, व्यापारी आघाडीचे मितेश शहा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आमदार केळकर यांनी माता भगिनींशी संवाद साधताना प्रथम सर्वांना कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जनकल्याण कार्डची माहिती दिली. महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण हा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. आमच्या महिला विकास परिवार संस्थेच्या माध्यमातून अनेक बचत गटांना आम्ही रोजगार देत असतो. मुलींना स्वरक्षणाचे धडे देत असतो. महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काम महिला विकास परिवार करत आहे. 1,500च्या वर मुलींना संगणक प्रशिक्षण दिले आहे. पुढील काळात अनेक भागात कार्यक्रम घेऊन जनकल्याण कार्डचे वाटप करणार असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. आज जागतिक कन्या दिन आहे आणि या दिवसाचं महत्त्व समोर ठेवून ठाणे शहरामधल्या आमच्या महिला शक्तीला आम्ही जनकल्याण कार्डाचं वाटप केलंय. 1 सप्टेंबरला याची आम्ही सुरुवात केली. 2,500 महिलांच्या उपस्थितीमध्ये याची सुरुवात केली. जनकल्याण कार्ड याचा अर्थ 80 आस्थापनांची यादी त्यांच्याकडे आहे की ज्या दुकानामध्ये मग ते साडी, ड्रेस मटेरियल पासून ते फुटवेअर पर्यंत की त्या ठिकाणी हे जनकल्याण कार्ड दाखवल्यानंतर त्यांना 15% ते 50% सवलत मिळणार आहे. महिला विकास परिवारच्या सदस्य ज्या होतात त्यांना हे जनकल्याण कार्ड महिला शक्तीसाठी आम्ही ही एक वेगळी आगळी योजना आहे. अनेक उपक्रम जसे आम्ही महिला विकास परिवारतर्फे करतो त्यातलाच हा एक उपक्रम आहे आणि आमच्या या महिला भगिनीसाठी ही अनोखी भेट आहे की जी भेट वर्षभर हे कार्ड चालेल, त्याच्यानंतर पुन्हा ते नूतनीकरण त्याचं करता येईल. आमची ही बांधिलकी आहे. आम्ही देखील शासनाबरोबर शासनाच्या माध्यमातून जशा निरनिराळ्या महिलांच्या करता योजना आणल्या जातात. आत्ताच जशी लाडकी बहीण योजना आली आणि त्याचा या जिल्ह्यातल्या 13 लाख भगिनींनी आतापर्यंत त्यांनी फॉर्म भरून लाभ घेतला. तर आम्ही आमची बांधिलकी महिला विकास परिवार म्हणून घेऊन या शहरामधल्या महिला भगिनींसाठी ह्या एक अभिनव असा उपक्रम जनकल्याण कार्डाच्या माध्यमातून आणला आणि आजपर्यंत 6,000 महिला भगिनींकडे हे जनकल्याण कार्ड. मी भाविका उमेश सोनकर, त्या ठाणे शहराचे जनसेवक आणि लाडके आमदार माननीय श्री संजयजी केळकर यांच्या वतीने महिला विकास परिवार यांच्या संयुक्त उद्यमानातून आपण अनेक विविध ज्या सुविधा आहेत त्या सतत महिलांना देत असतो किंवा विविध उपक्रम राबवत असतो. तर त्यातून महिलांना अनेक रोजगार देणे किंवा अशा बऱ्याच उपक्रम आपण महिलांना पोहोचवतो महिलांपर्यंत. तर जनकल्याण स्मार्ट कार्ड या उपक्रमातून महिलांना विशेष सवलत कार्ड देण्यात येणार आहे. त्यातून म्हणजे आपले जे या आस्थापनेच्या यादीमधून 10 ते 50% त्यांना सवलत मिळणार आहे. सो तुम्ही पण सर्व महिलांना माझी विनंती आहे की त्यांनी या संस्थेचा सदस्य व्हा आणि या आमच्या उपक्रमात सहभागी व्हा. महिलांना बचत गटासंदर्भात कोणतीही मदत किंवा कोणतेही सहकार्य लागेल
तर आम्ही त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. आम्ही आमच्या मार्गदर्शन त्यांना नक्कीच करू. आणि समृद्धी सेवाभावी संस्था ही सुद्धा याचाच एक भाग आहे. स्त्री शक्तीचं सक्षमीकरण हेच आमचं ध्येय आहे. मुंबई महानगर प्रदेश उद्योग वाढीसाठी प्रचंड क्षमता असल्याने हा प्रदेश आर्थिक तंत्रज्ञानामध्ये देशाची राजधानी होऊ शकते आणि त्यासाठी आवश्यक असलेले निर्णय राज्य सरकार घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी मुंबई विमानतळावर महिन्याभरात प्रायोगिक तत्त्वावर विमाने उड्डाण करतील आणि वाढवण विमानतळाचे काम सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले. ठाण्याच्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येत असलेले प्रकल्प आणि भविष्यातील विकास आराखड्याबाबत माहिती दिली. विविध उपकरणांमध्ये चिपचा वापर केला जातो. या चिप निर्मितीचा देशातील पहिला उद्योग मुंबई महानगर क्षेत्रात सुरू होत आहे. याशिवाय इतर क्षेत्रातील उद्योगही राज्यात येत आहेत. याचा अर्थ राज्यात उद्योग वाढीसाठी प्रचंड क्षमता असून या उद्योग वाढीसाठी काही निर्णय घेतले आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले. मुंबई महानगराचा आर्थिक विकास दर 7.30% इतका असून तो 2047 पर्यंत 20% घेऊन जायचा आहे. त्यासाठी मित्रा संस्थेने महिन्यातून एक बैठक घेऊन त्या सर्व विभागांच्या कामाचा आढावा घ्यावा. त्या ज्या अडचणी समोर येतील त्या सोडवण्यासाठी निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांचे 40,000 नागरिकांना घर देण्याचे स्वप्न होते. त्यासाठी योजना आणल्यात, पण प्रत्यक्षात घरे मिळू शकली नाहीत. त्यामुळे योजनेतील त्रुटी दूर करून सर्व नागरिकांना घरे कशी मिळतील यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे, असेही ते म्हणाले. मुंब्रा येथील जीवनबाग भागात रविवारी 30 वर्ष जुन्या इमारतीमधील एका सदनिकेच्या छताचे प्लास्टर कोसळून 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय. उनेजा शेख असे मृत मुलीचे नाव असून तिचे आईवडील आणि भाऊ जखमी झालेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीवनबाग येथे बानू टॉवर ही तळ अधिक 5 मजली 30 वर्ष जुनी इमारत आहे. या इमारतीत एकूण 20 सदनिका आणि 6 दुकाने आहेत. इमारतीमधील तळ मजल्यावरील एका सदनिकेत उनेजा ही तिचे वडील उमर शेख, आई मुस्कान आणि भाऊ इजान यांच्यासोबत राहत होती. रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सदनिकेतील स्वयंपाकघरातील छताचे प्लास्टर अचानक कोसळले. यात उनेजा ही गंभीर जखमी झाली, तर तिचे आई-वडील आणि भाऊ किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. उनेजा हिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. इमारत C2B या प्रवर्गात येते. इमारतीमधील रहिवाशांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे पूर्व दौलतनगर येथील रहिवाशांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. दौलतनगर या इमारतीचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्याला या गृहनिर्माण सोसायटीमधील रहिवाशांचा विरोध आहे. त्यांनी क्लस्टरला विरोध सुरूच ठेवला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे विकास परिषदेकरिता ठाण्यात आले असताना डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे त्यांची भेट घेऊन कैफियत मांडली. पहिल्या वेळी करार झाला त्यावेळी क्लस्टर करणार नाही असे स्पष्ट केले असतानाही क्लस्टरचा घाट कशासाठी असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केलाय. त्यावेळी मुख्यमंत्री त्यांना म्हणाले की तुम्हाला जास्त मोठे घर मिळणार नाही, जुन्या कराराप्रमाणे घर मिळेल, चालेल का? त्याला सदस्यांनी होकार दर्शविला. आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी केल्या जात आहेत.
धमकी दिली जात आहे अशी कपियत महिला सदस्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडले. यावर आपण लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची देखील भेट घेऊन इमारती खाली करण्यासाठी दिलेल्या नोटिसा मागे घेण्याची विनंती केली. याबाबत रहिवासी श्रीमती शोभा म्हणाल्या की आमच्या मालकीची घरे असताना आमच्यावर अन्याय केला जात आहे, धमकी दिली जात आहे. मुख्यमंत्री श्री शिंदे हे गरिबांच्या पाठीशी राहतात, ते आम्हाला नक्कीच न्याय देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान भागवत सत्संग सनातन राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले आहे. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे मैदान भाईंदर येथे दररोज दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत हा सत्संग संपन्न होणार आहे. मीरा भाईंदरच्या नागरिकांना या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळणार आहे. मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदाच इतक्या भव्य प्रमाणात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे. या भागवत सत्संग सनातन राष्ट्र संमेलनात प्रमुख प्रवचनकर्ते म्हणून श्री अनिरुद्धाचार्य श्री महाराज उपस्थित राहणार आहेत. 3 दिवस त्यांचे प्रवचन होणार आहे. तर तिसऱ्या दिवशी परमपूज्य बालयोगी श्री सदानंद महाराज, अनंत श्री विभूषित श्री अयोध्या कोसले सदन पीठाधीश्वर, जगद्गुरु रामानुजाचार्य स्वामी श्री वासुदेवाचार्य विद्याभास्कर श्री महाराज, अनंत स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, कोषाध्यक्ष राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र गजानन ज्योतकर गुरुजी, अयोध्या श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना पुरोहित आदींचे या संमेलनात प्रवचन होणार आहे. मीरा भाईंदरमधील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती व आवाहन आयोजक आमदार सरनाईक यांनी केले आहे. 30 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत सत्संगामध्ये सहभागी झालेल्या संत महात्म्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी हिंदू जनजागरण यात्रा नवघर मैदान ते स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत काढण्यात येणार आहे. तसेच 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नवघर येथील हनुमान मंदिर ते स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे मैदानापर्यंत भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत 5100 महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचा समारोप माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.